दिवसांनी आपण दिवस झालं आपण पावसाचं वाट बघत होतो, अगदी मनापासून वाट बघत होतो, एवढी गरमी वाढलेली ना. तर फायनली आज पाऊस आलेला आहे. खूप छान वाटते. सकाळपासून थोडं थोडं गारवा असं वाटत होतं, म्हणजे थंड हवा थोडीशी येत होती आणि आभाळ पण एकदम गच्च झालेलं. आणि आत्ता थोडं थोडं पावसाला सुरुवात झालेली आहे. आत्ता वाजलेत बघा 1. आता किती वेळ राहतो काय माहीत नाही, पण मस्त वाटतंय. मस्त असं मातीचं एवढं भारी वास येतोय ना, छान वाटतं एकदम. किती जाळी लावली ग्रीनवाली, कारण त्याच्यातून ना पक्षी वगैरे येतात आणि सगळी माती आहे ना इकडची खराब करतात. म्हणजे कबूतर वगैरे येतात, खारकुंडी बऱ्याच येतात आणि सगळी माती कुंडीतली वगैरे खराब करून टाकतात. त्यामुळे ही ग्रीन जाळी लावली आहे. पण आहे ना ह्याच्यामुळे एकदमच पॅक पॅक वाटायला लागले. सगळी पोरं वगैरे आहेत ना, मस्त मज्जा करतात. ते एक आजी पण आहेत बघा, त्या पण मस्त पावसाची मजा घेतात आहे. मला दिसत नाही त्या बघा, आतमध्ये गेल्या. त्या पण भिजत होत्या मगाचपासून पावसामध्ये. तर इथे ना मी काल कुंडीमध्ये ना माती टाकली आहे. तिथे गुलाबाला बघा छोटे छोटे फुलं आले, म्हणजे बाहेरच्या साईडला आले ना ते आतमध्ये काढताना सगळं फुलं म्हणजे फूल खराब होऊन जातं, सगळ्या पाकळ्या वगैरे पडतात. आणि ते काल मी कुंडीत सगळ्यांना माती आणून टाकली आहे. पाणी टाकून टाकून आहे ना सगळी माती धुवून जाते. पावसाला आजच म्हणजे सुरुवात झाली आहे आणि आज आमची लाईट पण गेली आहे बघा. पाऊस यायच्या अगोदरच लाईट गेली आहे, काय कळतच नाही. कारण आता ना हल्ली इकडे नवी मुंबईमध्ये ना भरपूर लाईट जायला लागले. भरपूर म्हणजे दररोजच अशी लाईट जायला लागते. जाते थोड्या वेळासाठी जाते, पण आता कसं पाऊस पण चालू असल्यामुळं काम पण होणार नाही आहे. त्यामुळे आता माहीत नाही किती वाजता येईल ती. आमचं इन्व्हर्टर आहे, पण त्याच्यावरती फक्त लाईट 2 लाईट आणि फॅन चालतो, बाकी काय जास्त चालत नाही ह्याच्यात. मग ते संध्याकाळपर्यंत लाईट वगैरे आली नाही ना, मग परत प्रॉब्लेम होतो. एवढा वेळ काही थांबणार नाही, येईल दुपारपर्यंत वगैरे. आता दुपार तर झाले, बघूया आता कधी येते. आज मी तुला थेरपी नाही आहे, आज त्याला ग्राउंडलाच मला घेऊन जायचं. मग आज मी थोडीशी रिलॅक्स आहे. आता कपडे वगैरे सुकत घालते. आता बघूया काहीतरी काम काढूया. आता वाजलेत बघा 9:30. अजून आम्हाला जेवायचं आहे, कारण का मी तुझे पप्पा आले नाही. जेवण वगैरे झालं आहे, पण आता आम्ही ना एक छोटासा गेम खेळणार आहे मी तुझ्यासोबत. तर तुम्हाला दाखवते थोडक्यात, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा बोल. हा हा जबरदस्ती हा बोलायला लावलं त्याला, कारण का त्याला जास्त इंटरेस्ट नाही त्या गेममध्ये. त्याला कसरत करायला लागते ना म्हणून. मी तुला असे 3 अडथळे केलेत बघा, असे छोटे छोटे टेबल, आणि इथे एक उशी ठेवली आणि या बुक्स इथे ठेवल्यात. त्या मी तुला ह्याच्यावर चढून परत उतरायचं, परत चढायचं, परत उतरायचं, परत उशीवर पाय द्यायचा, नंतरला त्या खुर्चीवर ठेवायचं नेऊ. हा काय ऐकलंस ना, एका वेळेस एकच, एका वेळेस एकच, एक ठेवून दे, चिटिंग नाही करायची. आणि ते फक्त मी तुला गेम खेळायचे म्हणून मी तू या सगळ्या गोष्टी करतोय फोनवर, आहे का नाही. एका वेळेस एकच ठेवायचं. चल कर सुरुवात, सुरुवात कर. मी नाही येणार, कर बरं कसं करतोस. नाही पडत, मी पकडते. नाही पडत, मी तुला पकडते. हे बघ अशी मागं पकडते, कपड्यांना पकडते. चल चल, यू कॅन डू इट. चढ चढ, नाही तर चढ, ह्याला चढून जायचं. चढ चढ लवकर. तर मी तुझं थोडंसं वेट असल्यामुळे आहे ना त्याला बॅलन्स करायला व्यवस्थित होत नाही आहे. आणि आता बघा ह्याच्यावरती म्हणजे 1 फुटाचं जरी असेल ना पायरी वगैरे, तरी पण तो चढायला उतरायला थोडासा घाबरतो आहे. आणि त्याचा नंबर पण चष्म्याचा थोडासा मोठा आहे त्याच्यासाठी. तर त्याचं एक्सरसाइज वगैरे घ्यायला सांगितल्यात ह्या, म्हणजे चढ उतार चढ उतार चढ उतार असं करायचं. आणि तो नेमका ते आराम खुर्ची आहे ना त्यालाच पकडते आणि ती हलती आहे आणि परत तो घाबरतो आहे. तर हे आमचं बराच वेळ असंच चालू होतं, त्याची एक्सरसाइज घ्यायचं चाललेलं माझं. आणि त्याला फोनचं मी आमिष ते दाखवलेलं आणि तो त्याच्यामुळं तो करत होता.
हां येस. फटाफट फटाफट एका वेळेस एकच बुक न्यायचं. ते 2 राहू दे तिथे, चिटिंग करू नको. आता चढ बरं, फास्टमध्ये घ्या. चढा. हां मधोमध पाहिजे, पकडते नंतर. तू चढ आधी. बोल मला हेल्प कर, मला हेल्प कर. हेल्प कर. सरळ बोल, माझ्याकडे बघून बोल. आई मला हेल्प कर. सरळ बघ. मला हेल्प कर. काय झालं? तू गेम कंप्लीट नाही केलंस, अर्धवटच सोडलंस. हां का काय का? प्लीज बोल, प्लीज. आपण जेवायला काय बनवलं सांग. आणि सरळ सरळ लाजतोयस. मी ते आमचा लाजतोय फोनवरती बोलायला. तो म्हणतो काय, आमच्या व्हिडिओ जर आवडत असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय याच्यासाठी करायचं झाले की त्याला फोन पाहिजे, गेम खेळायला, आहे का नाही. आणि आज आम्ही ग्राउंडला गेलो नव्हतो कारण का पाऊस भरपूर पडाय, म्हणजे हळूहळू बऱ्यापैकी पाऊस पडायला लागला आहे. आणि दुपारी जो पाऊस चालू झालेला ना तो आत्तापर्यंत बंदच नव्हता झाला. थोडा पण पाऊस कंटिन्यू चालू होता. आणि त्याच्यामुळं ग्राउंडला पण आम्ही गेलो नाही आज, कारण का सगळं ओलं असणार आहे म्हणून. तर लाईट पण आमची सारखी चालायला लागली आहे इकडची. आणि आज मंगळवार आहे, आमच्या लक्षात पण नाही माझ्या पण. आणि मंगळवारची तर लाईट जातेच. तर दुपारी पण गेलेली आणि आत्ता पण काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून आत्ता पण गेली. पाऊस थोडासा वाढला ना की लाईट ऑटोमॅटिकली जाते. मग आत्ता पण गेलेली थोडी, अजून आलीच नाही आहे लाईट. आता हे इन्व्हर्टरवरती लाईट एवढी लागते, थोडीच लावली आहे. कारण का थोडंसं दुपारी चार्जिंग झालं आणि परत आता लाईट गेली. मग जेवण वगैरे झालं आहे. आज मी बनवले जेवायला वांग्याचं भरीत, डाळ, भात आणि भाकरी बनवायची आहे. आमच्या मी तुला डाळ भात खूपच आवडतं. हे काय आहे मी तू कोणाचं घेऊन आलास ते? हां कुकूकडे गेला ना की कुकूची खेळणी घेऊन यायचा आणि कुकू इकडे आली तर त्याची खेळणी घेऊन जाते, आहे का नाही. गरमीतला फॅन वा मस्त हवा लागते रे, छान लागते हवा. बाय बाय. त्याची गडबड किती चालली बघा. बाय बाय. माझं त्याचं असं चाललंय, तुझं काय असेल ते बोलून घे एकदा आणि फोन ठेवून दे, म्हणजे मला फोनवर गेम खेळायला बरं पडतं. जर त्याला फोन हवा असेल ना तर त्याला जे काय सांगू ना काम आपलं तोच सगळं काम ऐकतो, आहे ना मिता, आहे की नाही. तोंडात न घालू. चला तर मग व्हिडिओला करते एंड. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. बाय बाय. सरळ बाय बाय कर. बाय बाय. टेक केअर. टेक केअर. शेंबडा.